नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थम. ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 2. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्री महात्म्य. श्री गणेशाय नमः. ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही. शिवस्मरण करणाऱ्या भक्तांचे सर्वतोपरी कल्याण होते. त्याला सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त होतात. शिवप्रसादाने मुक्तीही मिळते. लोकखंडाच्या परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्याचे तत्काळ सुवर्ण होते. शिवनामाचा महिमाही तसाच आहे. ते तुम्ही कसेही घ्या, त्याने तुमचे कल्याणच होते. शंकराला उद्देशून हे भोलेनाथ, हे कैलासपती, हे उमार मना असे संकेताने जरी म्हणलात तरी तो शिव तुमच्यावर प्रसन्न होतो. शंकराबद्दल आपल्या मनात उत्कट भाव हवा. शिवरात्री हा पवित्र आणि महान पर्वकाळ आहे. तर त्रिकाळ शिवपूजन, रुद्रघोष, शिवकीर्तन, उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते. याचं सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुतांनी सौनकादी ऋषींना सांगितली. व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. याच माघ मासातील कृष्ण चतुर्थीला महाशिवरात्री म्हणतात. व्याधाची कथा. सूत म्हणाले, विंध्य पर्वतात एक व्याध राहत असे. एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला असता तेथे त्याने एक शिव मंदिर पाहिले. योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती. शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते. तेथील शिवभक्तींचा उल्हास पाहून व्याध तेथेच थांबला. त्याने सर्व सोहळा डोळे भरून पाहिला आणि त्याला त्या लोकांची गंमत वाटली. त्यांची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव व शंभो असे म्हणत तो शिवालयाला वळसा घालून घोर अरण्यात गेला. जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला. अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊन त्या नाम प्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली. फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला. शिकार करण्यासाठी तो सरोवराच्या काठावरच्या एका बिल्व वृक्षावर चढला. बराच वेळ गेला तरी सावज दृष्टीस पडेना. त्यामुळे कंटाळून धनुष्यबाण बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला. त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते. त्यावर बिल्वपत्र पडत असल्याने शिवशंकर प्रसन्न झाले. अशा प्रकारे नकळत शिवस्मरण, उपोक्षण, जागरण आणि पूजन झाल्याने व्याधाची पातके नष्ट होऊ लागली. एक प्रहर लोटल्यावर एक हरणी पापी पिण्यासाठी सरोवराजवळ आली. ती गर्भिणी असून तिचे अंग कांती तेजस्वी होती. व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्य वाणीने बोलू लागली. तिने ती गर्भवती असल्याचे व प्रसूती समय जवळ आल्याचे सांगितले. तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले. ती हरिणी मनुष्याप्रमाणे शास्त्रांच्या गोष्टी सांगू लागल्यावर व्याधाला याचे नवल वाटून त्याने तिला प्रश्न विचारला. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले? ते सर्व मला सांग. हरिणीने आपली पूर्वकथा पुढीलप्रमाणे सांगितली. ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय. ती सौंदर्यवती होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली. देवसंग तिला आवडेनासा झाला. तिने शिवपूजन पण सोडले. तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली. तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व त्यांनी तिला तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्यासहित हरिणी होऊन भूलोकी राहण्याचा शाप दिला. शापवचन ऐकून व्यथित झालेल्या रंभेने क्षमायाचना केली. तेव्हा शिवांनी तिला उशाप दिला. तुम्ही 12 वर्षे हा शाप भोगाल, त्यानंतर माझ्या पदाला याल. आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली व ती म्हणाली की प्रस्तुत झाल्यावर पाडसाला ठेवून ती परत येईल तेव्हा व्याधाने तिचे प्राण घ्यावेत. पण व्याधाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तेव्हा तिने महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली. लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारची पापे करण्यास उद्युक्त होतात. नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गाचे आचरण केल्याने आणि स्वधर्म सोडून दिल्याने जी पापे लागतात त्याच्या हरिणीने वर्णन केले. अशा निषिद्ध कर्मांमुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले. उदाहरणार्थ, जे दुसऱ्यांच्या कर्मावर बोट ठेवून त्याची निंदा करतात त्यांना कावड्यांचा जन्म मिळतो. जो सेवकांकडून सेवा घेऊनही त्याला वेतन देत नाही तो भिकारी होतो.
आपल्या प्रजेला त्रास देणारा राजा पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो. ती म्हणाली की जर शपथ घेऊनही ती परत आली नाही तर तिने सांगितलेले सर्व पापे तिला लागोत. मग व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले. व्याध सावजांची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरांपाशी आली. व्याधाने तिच्यावर नेम धरला. ते पाहून जीवनदान घ्यावे म्हणून ती त्याची करुणा भागू लागली. ती म्हणाली, या समयी पतीचा अंभसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे. त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईन. तेव्हा मला मार. व्याधाला तिच्या मनुष्यवाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणाला, तू परत येण्याचे वचन शाप्तेवर देत असशील तर मी तुला जाऊ देईन. हरिणीने ते मान्य केले. तिने नेहमीच्या जीवनात लोक जी अनेक प्रकारची पापे करतात त्याचे विवेचन केले. उदाहरणार्थ, जे भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो. पत्नीला अकारण त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते. जो उपकारकसार विसरतो तो कृमी योनीत जन्म घेतो. जो आपल्या मातापित्याला त्रास देतो त्याने ठरविलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. ती म्हणाली की जर तिने परत येण्याचे वचन पाळले नाही तर तिने सांगितलेली सर्व पातके तिला लागतील. हरिणीविषयी साशंक असूनही व्याधाने तिला जाऊ दिले. ती हरिणी निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेतच सावधपणे सावजाची वाट पाहू लागला. हाताला चाडा म्हणून तो बिल्वपत्रे खोडून खाली टाकत होता. तेवढ्यात तहानलेला मृग प्राणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला. व्याधाने मनुष्यावर बाण लावून नेम लावला. तेव्हा तो मृग मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, हे व्याधा, तू आता मला मारू नको. माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे. माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल. म्हणून मी जरी जाऊन त्यांचा अखेरपणा निरोप घेऊन येतो. शिवशापाने मृग बनलेला हिरण्यासुराने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले. उदाहरणार्थ, जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतात ते नरकात कीटक होतात. मित्रद्रोह करणाऱ्या विश्वासघातकी लोकांना पोटदुखीची व्याधी होती. देवपूजा कंटाळा करणाऱ्यांच्या हातापायाच्या शिरा आखतात. मग त्या मृगाने व्याधाला परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले. आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली. त्या माहवात शिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळी व्याधाकडून उपोषण, जागरण, श्रवण व रात्रीच्या 4 प्रहारात शिवपूजन घडले. त्या पुण्यप्रभावाने त्याची 7 जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली. रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली. त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला पाहताच त्याने तिच्यावर बाण रोखला. तेव्हा ती हरिणी घाबरून व्याधाला म्हणाली, हे व्याध, तू मला मारू नकोस. वनांमध्ये माझ्या उपाशी पाडसांना स्तनपान करवून मी तुझ्याकडे परत येईल आणि समाधानाने मरण पत्करेन. व्याधाने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितले. तिने व्याधाला धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकवून अनेक पापकर्माची व त्याच्या परिणामाची माहिती सांगितली. उदाहरणार्थ, जे देव ब्राह्मणांचा मान ठेवत नाही त्याचे हातपाय यम तोडतो. जो दुसऱ्यांच्या वस्तू तोडण्यासाठी सतत टपून बसलेला असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो. जे अत्यंत गर्विष्ठ असतात त्यांना रेड्यांचा जन्म मिळतो. त्या हरिणीने परत येण्याचे वचन दिले. प्रभावित झालेल्या व्याधाने तिला बाळांना स्तनपान देऊन येण्यास सांगितले. पुढे काही वेळाने व्याधाला दिलेला शब्द पाळण्यासाठी मृगराज व त्याचा परिवार सरोवरापाशी आले. मृग म्हणाले, तू सर्वात आधी माझे प्राण घे. हरिणी म्हणाल्या, तू आमचा वध कर. पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल. पाडसेही नीट विचार करून म्हणाली, माता पित्याशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच. तू आधी आम्हाला मार. त्या सर्वांचे बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले. त्याने सर्व हरणांना वंदन केले. त्या मृग परिवाराने सांगितलेले निरूपण ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली. त्याचे मन व शरीर पावन झाले. तोच एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. त्यात 5 मुखे 10 भुजा असलेल्या व्याघ्र चर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते. तेवढ्यात त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला. व्याधाने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला. शिवगणांनी त्याला विमानात बसवण्याची विनंती केली. व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला. मृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात
झळकू लागला. आज ही आकाशात मृग नक्षत्रातील तारे दिसतात. असा हा शिवरात्री महिमा, ज्यांच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात. धन्य धन्य ते शिवरात्री व्रत, धन्य शिवरात्री व्रत महात्म्य कथा. श्री साब सदाशिवार्पणमस्तु. फलश्रुती, या अध्यायाच्या पठनाने निरनिराळ्या पूर्व पापांचा निराश होईल. तर अशा प्रकारे शिवलीला अमृत हा दुसरा अध्याय आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.